कॉक्रोच जनता पार्टीनं विद्यार्थ्यांच्या साथीनं सुरू केलेल्या आंदोलनाला आता देशभरातून प्रतिसाद मिळतोय। काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। एकीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं बेमुदत उपोषण अद्याप सुरू आहे, तर दुसरीकडे दिल्लीतील जंतर मंतर येथे तणावाची स्थिती कायम आहे। अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं एक सोशल मीडियावर महत्त्वाची पोस्ट केली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणात आता आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं देखील पाहायला मिळालं, काही ठिकाणी लाठीचार्ज देखील झाला। तर या सगळ्या आंदोलनाला राजकीय नेते मंडळींसह कलाकारांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भवितव्य ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे। पेपरफुटी प्रकरणातील सगळ्या प्रकरणांमधल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद केली जाईल। या संबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत। संबंधित विभागांनी त्या संबंधीची कारवाई तातडीनं करावी। विद्यार्थ्यांच्या हिताच्या सुरक्षेसाठी सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या शृंखलांपैकी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या एकाही व्यक्तीला आम्ही सोडणार नाही, कठोर शिक्षा करू, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। दरम्यान सोमवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्लीत लाठीचार्ज करण्यात आला। त्यानंतर या आंदोलनाला देशभरातून आता पाठिंबा दिला जातोय। अनेकांनी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत। तसंच काँग्रेसने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलनही केलं। या प्रकरणी राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं। आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा संसदेमध्ये नेमका काय गोंधळ होईल, काय गदारोळ माजेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या आंदोलनासंदर्भातील सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।